आज आषाढ महिन्यातील अमावस्या. हिंदू धर्मात अमावस्या तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. त्यामुळे अमावस्येला भगवान विष्णूची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. याशिवाय पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवशी तर्पणही केले जाते. अमावस्या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी विशेष महत्त्व आहे. नदीत स्नान केल्यानंतर पितरांना नैवेद्य देखील दाखवला जातो. आज सकाळी मी घरातील सर्व तांबे पितळेचे दिवे हे बाहेर काढले आणि थोडी पितांबरी आणि रांगोळी घेऊन त्याला स्वच्छ घासून घेतले. पितळीचे आणि तांब्याचे दिवे पितांबरी आणि रांगोळीने स्वच्छ निघतात. बघा, समय एकदम स्वच्छ निघाली. अशा पद्धतीने नंतर मी याला पुसून घेतले कपड्याने, म्हणजे त्याला डाग पडत नाहीत. यानंतर सगळे दिवे याच पद्धतीने स्वच्छ घासले, पुसले आणि एका ताटामध्ये ठेवले. हे बघा, सर्व स्टील, पितळ, तांबे घरात जेवढे पण दिवे होते सर्व घासून घेतले. यानंतर जिथे आपल्याला पूजा मांडायची ती जागा स्वच्छ झाडून पुसून घ्यायची. त्यानंतर त्यात चौरंग किंवा पाट मांडायचा. लाल वस्त्र त्यावर अंथरायचे. त्यानंतर पाटाभोवती रांगोळी काढायची. फुलं अर्पण करण्यासाठी फुलं घ्यायचीत आणि एक एक करून सर्व दिवे त्या चौरंगावर किंवा पाटावर आपण मांडायचे. त्यामध्ये नंतर तेल आणि वाती सर्व दिव्यांमध्ये टाकायच्या आणि प्रत्येक दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा वाहायच्या. त्यानंतर प्रत्येक दिव्याभोवती एक एक फूल अर्पण करायचं आणि सर्व दिवे प्रज्वलित करायचे. बघा किती सुंदर दिसतंय. यानंतर अगरबत्ती ओवाळून घ्यायची. अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्याचाही नैवेद्य दाखवतात. सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते. अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं. लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचे मानले जाते, म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचे स्थान असून घरातील इडापिडा टाळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते. याच पद्धतीने मी देखील आज आषाढी अमावस्येला सर्व दिव्यांची मनोभावे पूजा केली. तुम्हाला माझी पूजा जर आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही देखील आज आषाढी अमावस्येला ही पूजा नक्की करा. संध्याकाळी मुलांचं औक्षण करा आणि शुभम करोती देखील म्हणा.